आरटी प्रवेश 2026 तर जी तिसरी यादी लागली आहे, तिसऱ्या यादीमधील पात्र पालकांना आता ॲडमिशन घेण्यासाठी 12/6/2026 ही मुदत आहे. जरी ही यादी 4 तारखेला लागली असली तरी 5 तारखेपासूनच मुदत ही पालकांना मिळाली आहे. पुढील 5 दिवसांमध्ये तिसऱ्या यादीमधील पालकांनी आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चौथी यादी लागणार का, कारण अजून 12,000हून जास्त जागा शिल्लक आहेत. जवळपास 12,687 जागा शिल्लक आहेत. आणि इथे मी डॅशबोर्डवर बघू शकत आहे की ज्या पद्धतीने तिसऱ्या यादीमधील ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहे, असं वाटत आहे की चौथी यादी ही नक्की लागणार आहे. आपण इथे डॅशबोर्डवर बघायचं आहे, 1,05,811 जागा या RTIच्या होत्या. पहिल्या यादीमध्ये 79,776 जणांना लॉटरी लागली. दुसऱ्या यादीमध्ये 12,950 आणि तिसऱ्या यादीमध्ये आज अखेर 398 पालकांनी प्रवेश हे घेतलेले आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की 12,687 जागा या शिल्लक आहेत. आणि जर ह्या सर्व जागा 12/6/2026 पर्यंत भरल्या नाहीत तर चौथी यादी ही 100% लागणार, कारण तिसऱ्या यादीला मुदतवाढ ही होणार नाही. तिसऱ्या यादीमधील पालकांनी काय करायचं आहे, आपण SMS ची वाट न बघता आपली अर्जाची स्थिती चेक करायची आहे आणि आपण आपले डॉक्युमेंटेशन स्पीडनं गोळा करायचे आहेत, व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत आणि आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मी तिसऱ्या यादीमधील पालकांना आणखी एक गोष्ट सांगतो, जरी लास्ट दिवशी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेतलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण आपलं जे ॲडमिशनचे व्हेरिफिकेशन आहे किंवा जी प्रोसेस आहे ती पुढे कंटिन्यू राहील. आणि जरी मुदत झालेली असली आणि जर आपण मुदतीच्या लास्ट दिवशी डॉक्युमेंट जमा केला असाल तरीसुद्धा हे आपलं व्हेरिफिकेशन होऊन जाईल. पण सध्या स्थिती अशी आहे की ॲडमिशन हे फार संत गतीने होताना दिसत आहे. आज रविवार आहे, म्हणजे पुढील फक्त 4 दिवस उरणार आहेत आणि ह्या 12,000 ज्या काही जागा आहेत, 12,787 ह्या जागा पूर्ण तिसऱ्या यादीमध्ये भरतील अशी शक्यता कमी आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की चौथ्या यादीसाठी आता जे पालक वेटिंगमध्ये आहेत त्यांना एक संधी मिळण्याची शक्यता आहे. तर पालकवर्गांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या RTIच्या तिसऱ्या आणि चौथ्या यादीबद्दल कोणत्या प्रकारची शंका असली तर मला कमेंट करा. आपणास कमेंटचे उत्तर लगेच देण्यात येईल. धन्यवाद. थँक्यू.